पंच त्वरित सामना सुरू करायचा आहे. सेकंड राऊंडची जी काही बीडीसीसी भिवंडी आणि बीएमपी भिवंडी ह्या संघामध्ये जे काही मॅच झाली होती याच्यामधला मॅन ऑफ द मॅच मित्रांनो डॉक्टर साजिद आणि डॉक्टर अब्दुल्ला या दोन्हीही फलंदाजांनी 13 रन काढलेले आहेत. मात्र फरक एवढाच आहे की डॉक्टर साजिद यांनी 4 बॉल फेस करून 13 रन केलेले आहेत आणि डॉक्टर अब्दुल्ला यांनी 3 चेंडूमध्ये 13 रन केले आहेत. तर मी डॉक्टर अब्दुल्ला यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच साठी मंचाकडे यायचंय, स्टेजवरती यायचंय. बॉलर्स नेम विकास, डॉक्टर विकास. सेकंड राऊंड मधील हा दुसरा सामना एनडीएफ वर्सेस एनएम या संघामध्ये खेळवला जातोय. मगाशीच मी सांगतोय की एनडीएफ संघाकडून डॉक्टर मिथिलेश यांच्या बॅटमधून अर्धशतक बघायला मिळालं. नॉन स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर मिथिलेश, स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर आशिष. बघूया पहिला चेंडू. एकाच धावावरती समाधान मानावं लागतं. सुंदर असं क्षेत्ररक्षण डॉक्टर सचिन यांचं आणि एका धावावर खातं उघडलंय ते डॉक्टर आशिष यांनी आपल्या संघाचं खातं उघडलंय ते एनडीएफ संघासाठी. एक चेंडू एक धावा. डॉक्टर विकास 5 नंबरची जर्सी परिधान करून आपल्या संघासाठी पहिलं आणि महत्वाचं असं वैयक्तिक पहिलं हे षटक घेऊन आलेले आहेत ते डॉक्टर विकास. आता मात्र स्ट्राईकला आहेत. टायमिंगचे बादशाह, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं टायमिंगचे बादशाह डॉक्टर मिथिलेश. मिस आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. मला वाटतं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले असते. मात्र जीवदान दिलेले आहेत ते डॉक्टर मिथिलेश यांना. मला वाटतं असे जीवदान महाग पडतात बऱ्याच वेळेला. आता मात्र डॉक्टर आशिष यांच्या बॅटमधून बघायला मिळाला तो तुफान असा चौकार. 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. आता मात्र गोलंदाजीमध्ये पुनरागमन करतायत ते डॉक्टर विकास. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर 6 धावांवरती. मी डॉक्टर महेश सरांना विनंती करतोय, किशोर सरांना विनंती करतोय की डॉक्टर अब्दुल्ला यांचं मॅन ऑफ दी मॅच ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. उत्तुंग असा षटकार बघायला मिळतोय तो डॉक्टर आशिष यांच्या बॅटच्या रूपाने आणि हा 6 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावा. डॉक्टर अब्दुल्ला आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला मिळाली डॉक्टर आशिष यांच्या रूपाने एनडीएफ संघासाठी. डॉक्टर विकास आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एक वाद मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं डॉक्टर आशिष यांना एनडीएफ संघाला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. बिनबाद 13. काहीशी आश्वासक अशी सुरुवात म्हणता येईल ती एनडीएफ संघासाठी. दोन्ही आघाडीचे फलंदाज क्रीजवरती अजूनही तैनात. आता मात्र स्ट्राईकला असतील ते डॉक्टर आशिष. आतापर्यंत एक चौकार एक षटकार बघायला मिळाला तो डॉक्टर आशिष यांच्या रूपाने यांच्या बॅटमधून. बॉलर्स नेम
डॉक्टर सचिन सर, अक्षय, डॉक्टर अक्षय, डॉक्टर अक्षय यांच्या रूपाने दुसरं षटक प्रगतीपर एनएमएस संघासाठी सामना करतील ते एनडीएफचे डॉक्टर आशिष. स्ट्राईक घेऊन क्रीजवरती तयार. उत्कृष्ट अशी पंचगरी बघायला मिळते माझे सहकारी आरज सर आणि अमोल गोरेजी यांच्या रूपाने. मित्रांनो, डीपीएल पर्व 8 मधील हा दुसऱ्या राऊंड मधील दुसरा सामना प्रगतीपर आहे. ह्या दुसऱ्या सामन्यामधील दुसरं षटक प्रगतीपर आहे. डॉक्टर अक्षय सामना करतील ते डॉक्टर आशिष यांचा. आशिष वर्सेस अक्षय. अचूक अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. साठी कशी गोलंदाजी यष्टीचित केलंय. क्लीन बोल्ड केले डॉक्टर आशिष यांना. पहिला गडी बाद. पहिला गडी बाद. काय सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ते एनएमएस संघाकडून डॉक्टर अक्षय यांची. डॉक्टर अक्षय यांनी अचूक ओळखलं डॉक्टर आशिष हे आपल्या संघासाठी धोकादायक ठरतायत आणि त्यांनाच क्लीन बोल्ड केलं. गेम खल्लास. न्यू बॅट्समन डॉक्टर दिनेश. डॉक्टर दिनेश क्रीजचा ताबा घेतात. स्ट्राईक घेत आहेत. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू फेकला होता डॉक्टर अक्षय यांनी. क्लीन बोल्ड करण्यामध्ये बळी मिळवण्यामध्ये यश मिळाले ते डॉक्टर अक्षय यांना. बघूया मित्रांनो, इथं ताकद नाही, युक्तीने खेळावं लागते. टायमिंग करावा लागतोय. लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू आणि षटकार देऊन गेला. मला वाटतं हवेचा कल पंच चौकार आहे. या 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती. यष्टांवरून गेलेला चेंडू. निर्धावाचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. सुंदर असं पुनरागमन डॉक्टर अक्षय यांचं. पुन्हा टाकलेला चेंडू. बघूया ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र 4 धावा काही रोखू शकत नाहीत ते एनएमएस संघाचे क्षेत्ररक्षक. 4 धावा मिळत आहेत त्या दिनेश डॉक्टर दिनेश यांना एनडीएफ संघाला. या 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. एक गडी बाद 21. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सूझबूझ की फलंदाजी कर रहे डॉक्टर दिनेश. सामना कर रहे डॉक्टर अक्षय. पुन्हा आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक तैनात आणि सुंदर असं तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा तर पळून काढण्यामध्ये मात्र यश मिळतंय एनडीएफ संघाला डॉक्टर दिनेश यांना. 2 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23. एक गडी बाद 23 धावा. डॉक्टर यांच्या अक्षय यांच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. पुन्हा तडकावलेला चेंडू. मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू आणि 6 धावा. तडकावला मित्रा भावा. उंच 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 मिळतील तुम्हाला 6 धावा. डॉक्टर हरीश
तिकडे मैदानाबाहेर सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करताना शेतामध्ये जाऊन बॉल आणतात. दोन्ही पंचांना विनंती करेन की आपण स्पीडअप करायचंय. पंचांची उत्कृष्ट अशी कामगिरी बजावताना माझे सहकारी अमोल गोरेजी आणि आरजजी. बॉलर्स नेम प्लीज डॉक्टर सचिन सर. अरुण डॉक्टर अरुण. अरुण वर्सेस मिथिलेश. ह्या इनिंग मधील हे तिसरं षटक प्रगतीपर आहे. अचूक अशी गोलंदाजी म्हणावा लागेल डॉक्टर अरुण यांची. निर्धाव असा चेंडू डॉक्टर मिथिलेश यांना काही समजला नाही. धावसंख्या स्थिर 29 ऑन स्कोर बोर्ड. अचूक अशी सटीक अशी गोलंदाजी नोमॅन्स लँड मध्ये आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. सर्कल मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ते एका धावेबरोबर 30 लॉस ऑफ 1 विकेट. आपल्या गोलंदाजीने पुनरागमन केलंय ते डॉक्टर अरुण यांनी पुनरागमन केलंय ते एनएमए संघाने. मिड विकेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि मिळतील त्या 4 धावा. डॉक्टर दिनेश याने उत्कृष्ट अशी आतापर्यंत फलंदाजी करताना बघतोय आपण. ह्या 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे ह्या षटकामधील. 34 ऑन स्कोर बोर्ड. नोमॅन्स लँड मध्ये जाणारा हा चेंडू मिळतील त्या 4 धावा. मी मग असेच म्हणालो की सूझबूझ के फलंदाजी कर रहे डॉक्टर दिनेश. डॉक्टर दिनेश यांनी बघितलेलं आहे की फिल्डिंग कशी सजवली आहे ते एनएमए संघाने आणि त्या पद्धतीनेच आपल्या फलंदाजीची आखणी करतायत ते डॉक्टर दिनेश. डॉक्टर दिनेश हे 24 रनावरती नाबाद आहेत. बघूया सर्कलमध्ये उडालेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावतायत. नोमॅन्स लँड मध्ये एक धाव पळून आणि दुसरी धाव सुद्धा पळून काढण्यामध्ये यश मिळते डॉक्टर दिनेश यांना एनडीएफ संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. अजूनही या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अचूक अशी गोलंदाजी आणि डॉक्टर सचिन यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू. झेलबाद झालेले ते डॉक्टर दिनेश. आपला बळी गमावलाय. आपला विकेट गमावली डॉक्टर दिनेश. वैयक्तिक 26 धावा काढून पवेलियन मध्ये परतत आहेत. यानंतर डॉक्टर आनंद क्रिस्ता ताबा घेताना डॉक्टर दिनेश यांच्या बॅटमधून 26 धावा बघायला मिळाल्या. एक षटकार 4 चौकार दुहेरी धावा 2 अशा प्रकारे 26 धावांची कमाई केली ती डॉक्टर दिनेश यांनी. मला वाटतं संघासाठी अमूल्य असं योगदान म्हणावं लागेल ते डॉक्टर दिनेश यांचं. डॉक्टर खुश करतात का पुश बघूया आपल्या संघाला. नाहीतर मॅच मध्ये होईल ढुसढुस.
डॉक्टर मिथिलेशांना काही अजून बॉल काय आतापर्यंत फक्त 3च चेंडूचा सामना केला त्यांनी. पुन्हा एक वेळा डॉक्टर सचिन कुठलीही चूक न करताना पुन्हा एक वेळा झेलबाद करतायत डॉक्टर मिथिलेशांना. सुंदर असा झेल. मिथिलेश गेला आणि आता अखिलेश आला. अखिलेशने जर 3 चेंडूमध्ये जर 3 सिक्सर जर मारले तर डॉक्टर प्रवीण यांच्याकडून 3003 रुपयाचं बक्षीस. मी परत एक वेळा सांगतोय, डॉक्टर अखिलेश यांनी सलग 3 चेंडूवरती 3 सिक्सर मारलेत तर 3333 रुपयाचं बक्षीस. बक्षीस मंडळाकडे जमा होईल याची पण नोंद घ्यायची. अगोदर बोलल्यानंतर फलंदाजाला जो काही चेव येतो, जी काही उर्मी येते, बघूया आता. लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. ते डॉक्टर अखिलेशांना धाव संख्या जाऊन पोचली ती 41. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने मिळते. एक धाव जोडली जाते ती एनडीएफ संघाबरोबर. या धावाबरोबर धावसंख्या जाऊन पोचली ती 42. मी आपणाला पुन्हा एक वेळा सांगू इच्छितो की ह्या इनिंग मधील हे शेवटचे षटक डॉक्टर कुश यांच्या रूपाने प्रगतीपर आहे. स्ट्राईकला आहेत ते डॉक्टर आनंद. उंचच उंच षटकार मारण्यामध्ये माहिर असलेले हे डॉक्टर. चेंडू 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 42 ऑन स्कोरबोर्ड. सटीक अशी गोलंदाजी म्हणावं लागेल डॉक्टर कुश यांची रूपाने. आणि एकच धावावरती समाधान मानावं लागलं ते डॉक्टर आनंद यांना. एनडीएफ संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. सुंदर अशी अचूक अचूक अशी गोलंदाजी. मला वाटतंय जेवढी उंची त्यांच्यामध्ये तेवढी त्यांच्या गोलंदाजी मधली उंची बघायला मिळते आपल्या ह्या सोनाळे ग्राउंडला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी डॉक्टर कुश यांच्या रूपाने. धावसंख्या 46. एक धाव मात्र पळून काढली. ह्या इनिंग मधील, ह्या मॅच मधील, ह्या षटकामधील शेवटचा चेंडू डॉक्टर कुश यांच्या रूपाने. सामना करतील ते डॉक्टर आनंद. बघूया ह्या चेंडूवरती षटकार येतो का. डॉक्टर कुश. आणि सुंदर. मी बोलतोय की त्या खेळाडूकडे, त्या गोलंदाजाकडे जी उंची बघतोय आपण, त्या उंचीची गोलंदाजी केली इथे डॉक्टर कुश यांनी.
निर्धाव चेंडू मात्र यष्टी मागे गडबड आणि एक धाव अतिरिक्त धाव आणि ही धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 47 48 टू विन. 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते एनएमए संघाला जिंकण्यासाठी एनडीएफ संघाने. मी माझे सहकारी समालोचक फर्डे सरांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचंय. यानंतरची मॅच शहापूर वर्सेस डहाणू या संघामध्ये खेळवले जाईल. शहापूर या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट अशी पंचांची कामगिरी करताना माझे सहकारी अमोल गोरेजी आरतजी दोघेही आतापर्यंत उत्कृष्ट अशी पंचगिरीचा नमुना आपल्याला ह्या सोनाळे ग्राउंड वरती बघायला मिळतोय त्यांच्या रूपाने. माझे सहकारी मित्र डॉक्टर श्यामल इथे उपस्थित आहेत. मी डॉक्टर श्यामल यांना विनंती करेन की ह्या माऊली वॉरियर्स आयोजनाबद्दल आपण 2 शब्द बोलायचे आहेत. मी माऊली वॉरियर्स शहापूर संघाचे कर्णधार सर्वेसर्वा डॉक्टर शशी सर यांना स्टेजकडे बोलवतोय. मी डॉक्टर शशी आपण स्टेजकडे यायचंय. डॉक्टर शशी आपण काय म्हणाल, हे माऊली वॉरियर्स आयोजित डीपीएल पर्व 8वे इथे संपन्न होताना आपण बघतोय. आतापर्यंत उत्कृष्ट अशा सुंदर अशा मॅचेस आपण इथं बघायला मिळाल्या. ह्या आपण आयोजकाबद्दल आपल्या टीम बद्दल काय म्हणाल डॉक्टर शशी? डॉक्टर शशी सर. डॉक्टर शशी मी प्रश्न रिपीट करतोय. डॉक्टर शशी डीपीएल पर्व 8 मधलेही सुंदर असे सामने इथे संपन्न होत आहेत. शहापूर सोडून आपण आज सोनाळे ग्राउंडला म्हणजे भिवंडी हद्दी कल्याणच्या जवळ आपण इथे उपस्थित राहिलात आणि सुंदर असं आयोजन इथं आपल्याला मगाशीच समालोचन करताना आपलं म्हटलंय की ह्या ग्राउंडला त्यांनी इडन गार्डनची उपमा दिली. मी डॉक्टर शशी या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द बोलावेत. माऊली वॉरियर शहापूर तर्फे आयोजित हे क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये पार पडत आहे. चांगला ग्राउंड भेटल्याबद्दल डॉक्टर अमोल खारीक आणि डॉक्टर किशोर भोईर यांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडत आहेत. अशाच स्पर्धा आम्ही दरवर्षी भरवत जाऊया आणि असेच सक्सेसफुल इव्हेंट येत राहतील अशी अपेक्षा करूया. थँक्यू सो मच. मला वाटतं ह्या माऊली वॉरियर्स शहापूर याच्या बरोबर प्रत्येक सुरुवातीच्या पर्वापासून आपण बरोबर आहात सर. एक नाळ जोडलेली आहे ह्या माऊली वॉरियर्स शहापूरसाठी. सर आपण बोईसरला सध्या जॉब करतायत. मला माहीत आहे की बोईसरवरून एवढा लांबचा पल्ला गाठून आपण आज इथं आलात. काय बोलाल ह्या माऊली वॉरियर्स शहापूर संघाविषयी? नाही असं नाही, मी या टीमचा कॅप्टनच आहे ॲक्च्युली आणि टीम माझीच आहे. त्यामुळे मी बोईसरला असेल किंवा कुठेही असेल तर मी येणारच टीमसाठी. त्यात काय मोठी गोष्ट नाही आहे. टीमसाठी कधी पण खेळणं मला आवडेल. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर शशी. सामना कंटिन्यू. पहिला चौकार, तडफदार अशी सुरुवात. सामना काही असू दे, सुरुवात महत्वाची आहे. आधी 4 धावांनी सुरुवात केली ती एनएमए संघाने आणि 4 धावांबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 चेंडू 4 धावा. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम विक्रांत, डॉक्टर विक्रांत, इम्रान सॉरी. पुन्हा ऐकवा, त्याच दिशेने तडकावलेला ऑफच्या दिशेने चेंडू. मात्र आता सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एका धावावरती समाधान मानावं लागतं. ते एनएमए संघाला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा. डॉक्टर इम्रान पुनरागमन करतात आपल्या गोलंदाजीने. आखूट टप्प्याचा चेंडू. मात्र यष्टीच्या पाठीमागे गडबड आणि एक अतिरिक्त धाव मिळाली ती एनएमए संघाला.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि बघूया पंच डॉक्टर विकी यांच्या बॅट मधून बघायला मिळाला हा तडफदार. अरे मारला ना, मारला मारला, उंच 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 मिळाला त्या 6 धावा भावा. 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली येते बिनबाद 12. मी समालोचक फर्डे सर यांना विनंती करतोय की आपण स्टेजकडे यायचंय. आतापर्यंत 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एक वेळा आखूट टप्प्याचा चेंडू. डॉक्टर अखिलेश यांचं तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, मात्र एका धावेपासून रोखू शकत नाहीत ते डॉक्टर विकी यांना. एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13, बिनबाद 13. ह्या षटकामधील शेवटचा चेंडू. तेवढं सुंदर अशी फलंदाजी, उत्कृष्ट असा फलंदाजीचा नमुना. काय सुंदर तडकावलेला ऑफच्या दिशेने चेंडू. मिळतील ते 4 धावा. 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17. 17 टळलाय तो खतरा असं म्हणूया का आपण. आणि ह्या 17 धावा एका ओव्हरमध्ये तडकावल्यात. त्या 17 की कापूया का बकरा असं म्हणतात इकडनं, पण मला वाटतं खतरा टळलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा तडकावल्यात त्या एनएमए संघाने. डॉक्टर शुक्ला न्यू बॉलर, खरंच आपला आवडता बॉलर. डॉक्टर करपे सर नेहमीच बोलतात अहो त्या गोलंदाजाकडे जे काही टप्पा आहे हा टप्पा खरंच अचूक टप्पा. या अचूक टप्प्याला जर त्यांनी साधलं तर मला वाटत नाही डॉक्टर विकी असो नाही तर अजून कुठला फलंदाज असो, बघूया हा टप्पा त्यांना साधता येतोय का. दुसरं षटकाच्या रूपाने डॉक्टर शुक्ला एनडीएफ संघासाठी. अजूनही 18 चेंडू 31 धावा. फुलटा जसा हा चेंडू नो मॅन्स आणि मिड विकेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि 4 धावा मिळाल्या त्या डॉक्टर विकी. स्ट्राईकला कोण होते? डॉक्टर विकी ना, डॉक्टर विकी यांना. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21. म्हणतात या गोलंदाजीमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. आपण ह्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने तडकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आणि एका धावावरती समाधान मानावं लागतं डॉक्टर विकी यांना. या एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22, 22. जिंकण्यासाठी 16 चेंडू 26 धावांचं समीकरण. टप्प्याबरोबर ह्या टप्प्यावर पोहोचलोय. पुन्हा एक वेळा फुलटा जसा चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेने तडकावलेला चेंडू. मात्र एका धावावरती समाधान मानावं लागतंय ते डॉक्टर अक्षय यांना. एनएमएस संघाला धावसंख्यात वाढ 23. डॉक्टर आशिष सुंदर असं पुनरागमन, सुंदर असा झेल डॉक्टर आशिष यांनी टिपलाय आणि बाद झालेले ते आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करणारे डॉक्टर विकी. डॉक्टर
शुक्ला यांची. मी तुम्हाला पुन्हा बोलतोय की टप्पा महत्वाचा आहे मित्रांनो, आणि ह्या टप्प्यावरती त्यांनी नेमका टप्पा साधला आणि बळी मिळवला तो डॉक्टर विकी यांचा. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतोय, आणि डॉक्टर आशिषांनी सुंदर असा प्रयत्न करून हा झेल टिपला, आपल्या संघाला एक बळी मिळवून दिला. धावसंख्या मात्र स्थिर 23 या धावांवरती, 23 ऑन स्कोअर बोर्ड. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी एनएमएस संघाला. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी. डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने. बॅट्समॅन नेम यादवेंद्र यद्दू, यद्दू उर्फ यद्दू. फुलटॉस टाकलेला चेंडू उंच उडाला. तेवढं सुंदर अशी, मला वाटतं याच्यापेक्षा अजून कुठलं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल मित्रांनो. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंच आपण बघायचंय संघासाठी. नक्कीच मित्रांनो 4 धावा वाचवल्या आहेत त्या क्षेत्ररक्षणी, मला नाव सांगता येणार नाही. सुंदर असे क्षेत्ररक्षण. डॉक्टर मिथिलेश आहेत का? सुंदर 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 अशी गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू. पंचावरती दबाव टाकू नका, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. (26) ऑन स्कोअर बोर्ड. 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही 22 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी एनएमएस संघाला. 12 चेंडू 22 धावा. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. या खेळामध्ये कुठल्याही घडीला काय होईल हे सांगू शकत नाही. नो प्रेडिक्शन. बारा चेंडू 22 धावा. ह्या समीकरणावरती ही मॅच येऊन ठेपलेली आहे. उत्कंठा वर्धक अशी म्हणता येईल. सुंदर अशी मॅच बघायला मिळते. सेकंड राऊंड मधील ही दुसरी मॅच. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 ऑन बोर्ड. 12 चेंडू. बॉलर्स नेम. बॉलर्स नेम सुरेश. सुंदर अशी गोलंदाजी. लॉंगांच्या दिशेने गेलेला हा चेंडू. मात्र एकच धाव पळून काढण्यामध्ये यश मिळते. ते एनएमएस संघाला धावसंख्येत वाढ होते 27. अजूनही 21 धावांचं आव्हान आहे ते एनएमएस संघाला. 11 चेंडू 21 धावा. सुंदर आपल्या गोलंदाजीवरती सुंदर असा झेल टिपलाय तो डॉक्टर सुरेश यांनी. संधीचं सोनं केलंय डॉक्टर सुरेश यांनी, आणि बाद झालेले आहेत ते डॉक्टर यद्दू. वैयक्तिक
2 धावांवरती आउट झाले ते डॉक्टर यद्दू. मित्रांनो अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन डॉक्टर संदीप सर. डॉक्टर संदीप सामना करतील ते डॉक्टर सुरेश यांचा. या षटकामधील तिसरा चेंडू. अचूक अशी फेक म्हणता येईल. यष्ट्या उडवल्या होत्या मात्र बॅट्समन क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला. अचूक अशी फेक म्हणता येईल ती एनडीएफ संघाच्या क्षेत्ररक्षकाची. मात्र एक धाव पळून कोडाली आणि हा एका धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 20. सुंदर असा तडकावलेला ऑफच्या दिशेने चेंडू. 4 धावा. सुंदर असं फलंदाजी. सुंदर अशी जे तंत्र ज्या शैलीने जे खेळले आपण अशीच शैली राहुल द्रविड यांच्या रूपाने बघायला मिळाली होती आणि त्या शैलीमध्ये हा तडकावलेला चेंडू 4 धावा मिळवून दिला. धावसंख्या जाऊन पोचली ती 32. 32 ऑन स्कोर बोर्ड. आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने तडकावला. बघूया आणि तेवढं सुंदर असा कॅच. वा 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 वावा करावी तेवढी कमीच आहे डॉक्टर दिनेश यांची. सुंदर असा झेल घेतला. आपल्या या संघाला एक बळी मिळवून दिला आणि एनएमए संघाचा हा खेळाडू 11 रनावरती डॉक्टर अक्षय झेलबाद झाले. धावसंख्या मात्र स्थिर 32. बॅट्समन नेम. बॅट्समनचं नाव करण. डॉक्टर करण. स्ट्राईक घेताना ह्या षटकांमधील अजूनही शेवटचा चेंडू. पुन्हा एक वेळा फूट टप्प्याचा चेंडू. कटर चेंडू आणि पंचांचा निर्णय आऊट. यानंतर या इनिंग मधील ह्या मॅच मधील शेवटचं षटक असणार आहे आणि ह्या षटकासाठी ह्या मॅच साठी मी माझे सहकारी मित्र फर्डे सरांना विनंती करतोय की आपण समालोचन करायचंय. समालोचनाची जबाबदारी करायचंय. धन्यवाद. A new batter सचिन पाटील आणि गोलंदाज डॉक्टर. शॉर्ट पिच चेंडू इथे बॅटची एज आणि परतावं लागेल बॅटरला. गोलंदाजी मार्गावर कोण आहेत? डॉक्टर विजय यादव. डॉक्टर सॅम चाललेत.
चांगला लेग ब्रेक टाकतायत. इथे हा फिरवलाय परंतु लेग स्टंपच्या बाहेर, तिथून फिरवणं इतकं फायदेशीर ठरलं नाहीये गोलंदाज यादवला, डॉक्टर यादव. तेहतीस लागल्यात, 15 धाब्यांची गरज आहे. क्विकर वन इथे पॅडवर रॅप होतोय, बांधून ठेवलाय गोलंदाज डॉक्टर यादव यांनी. विजू यादव वड बॉलिंग 4 मध्ये करायचे. 14 धाबा, 34 लागल्या, 14 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 14 होऊ शकतात. चार चेंडू 14 धाब्यांची गरज. लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन क्रीज. डॉक्टर अक्षयला देखील थांबवलंय गोलंदाज विजू यादव यांनी. मॅच मध्ये पूर्णपणे शिकंजा पंजा आणि आपलं मॅच आपल्याकडे झुकवली आहे गोलंदाज डॉक्टर विजू यादव यांनी. बॅट्समनला जास्त संधी देत नाही आहेत. फ्लायटेड चेंडू बॅटच्या रडारपासून दूर ठेवले जात आहेत, त्यामुळे बॅट्समन प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चांगली लाईन, चांगला टप्पा, चांगला लेंथ. आतमध्ये टर्न करतायत. आता तर मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. ही मॅच जिंकू शकणार नाहीयेत. 2 मध्ये 14 होणार नाही. दोन षटकार लगावले तर क्लोज मॅच जाऊ शकते, परंतु गोलंदाज एवढा हुशार आहे की तो या क्षणी तरी चुकी करणार नाही जेव्हा मॅच पूर्णपणे त्यांच्या टीमकडे असेल. चला आता तर मॅचचं चित्र स्पष्ट झालं. गोलंदाजी करणारी टीम इथून पराभूत होणार नाहीये. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल शहापूर वर्सेस डहाणू. ही मोठी मॅच आहे कारण डहाणूकरांकडे आहे चिराग